मराठी माणसाचे दोन नेत्यांचे पक्ष महाराष्ट्रात फोडण्यात आले। भारतीय जनता पक्षाला दोन्ही पक्ष फोडल्यानंतर त्यांच्या नेत्याला नागपूरमध्ये बसून सांगावं लागतं, हमें शरद पवार साहब को और उद्धव ठाकरे साहब को रोकना है, दोनों को रोकने की आवश्यकता है और इसीलिए बूथ कमिटी को फोडो, म्हणजे गावातल्या खालच्या बूथवरच्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला फोडा, असा आदेश देशाच्या गृहमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पिल्लावळीला दिले। भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की जो बूथ कमिट्या 50 प्रमुखापर्यंत गेलाय, त्याच्याही खाली गेलाय म्हणे। जेव्हा निलेश लंके यांचा झंझावात सुरू झाला तेव्हा या बूथ कमिट्या कुठे गेल्या कोणाला कळलं पण नाही। कोल्ह्यांच्या मतदारसंघात देखील तीच परिस्थिती। एक सामान्य शिक्षक असणाऱ्या भगरे सरांनी केंद्रीय मंत्रिमंडळात असणाऱ्या व्यक्तीचा पराभव केला। काय बूथ कमिटी नाही, 50 प्रमुख नाही, काय 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 शिल्लक। एकदा माणसाची तुमची साथ सोडली तर कागदावर सगळं राहतं। माणसं जपण्याला फार महत्व असतं आणि आयुष्यात शरद पवार साहेबांनी माणसं जपण्याचं, माणसाच्या मागे उभं राहण्याचं काम केलं आणि म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्र शरद पवार साहेबांनी